प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन। पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 12 आणि वचन 9 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, नंतर तो तेथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला। सभास्थान अर्थातच आराधनालय तर प्रत्येकाकरिता असते, नाही का? पण या वचनात त्याचा अर्थ पुरुषांचे सभास्थान असा तो आहे। पुरुषी हे बाह्य वर्तन पेहरावाद्वारे ते स्वतःला फार धार्मिक आहेत असे दाखवित असत, परंतु त्यांची आंतरिक स्थिती ही अत्यंत पोकळ व अविवेकी होती। ते केवळ भौतिक व शारीरिक मार्गाचे अनुसरण करणारे होते। अशा प्रकारचे लोकच त्यांच्या सभास्थानात राहत असे, जे लोक पुरुषी लोकांप्रमाणे वागत असे। जगातही स्वतःला धार्मिक आणि नीतिमान समजणारे लोकही अशाच प्रकारे वागताना आम्ही पाहतो। या कारणामुळेच मनुष्य आपले पाप व पापाच्या अशा भयानक स्थितीतून कसा वाचू शकतो? कारण देवाचा क्रोध न्यायाच्या दिवशी सर्व मनुष्यावर प्रगट होणार आहे। या कारणास्तवच देवाने अर्थातच प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात मनुष्य देह धारण केले, जो जगाचा तारण करता आहे, ज्याने मनुष्यांच्या तारणाचा मार्ग आपल्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे सिद्ध केला। तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे। म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि त्याला आपला व्यक्तिगत तारणारा आणि प्रभू म्हणून जो त्याचा स्वीकार करतो, त्याचे तारण होते। तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तारण प्राप्त करावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे। असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो। धन्यवाद।